मोठा गाजावाजा करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टाकलेला अणुबॉम्ब फुसका निघाला। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केलाय। त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी आणि गुन्हेगारी फसवणूक झाल्याचा दावा केला। मात्र त्यांचा हा तथाकथित दावा अर्थात अणुबॉम्ब पुन्हा एकदा फुसका निघाला। त्यामुळे राहुल गांधींचे दावे कसे निराधार आहेत आणि त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारत ते कसे तोंडावर पडले हे पाहणारच आहोत। त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं लोकशाहीचा सन्मान करत जनतेचा विश्वास कसा जिंकला हेही पाहणार आहोत। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। काँग्रेस नेते राहुल गांधी असे हास्यास्पद दावे करतात की ते तोंडावर पडतात। आता 7 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला। कर्नाटक आणि महाराष्ट्रात निवडणूक आयोगानं भाजपाच्या सहभागानं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा दावा केला। त्यांनी बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक बनावट मतं पडल्याचा आरोप केला। मात्र त्याचा ते एकही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे याचे शून्य पुरावे होते। राहुल गांधी यांनी कर्नाटकात काँग्रेसला 16 जागा मिळतील असं भाकीत अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे केलं, मात्र प्रत्यक्षात फक्त 9 जागा मिळाल्या। त्यांनी निश्चित फसवणूक झाल्याचा दावा केला खरा, पण अंतर्गत सर्वेक्षण हे कधीच बंधनकारक नसतात। जर असे असेल तर भाजपाने 400 जागांचा नारा दिला होता, मात्र तेवढ्या जागा त्या जिंकल्या नाहीत, तरी भाजपानं फसवणुकीचा आरोप केला नाही, कारण पंतप्रधान मोदी आणि भाजप लोकशाही जनादेशाचा सन्मान करतात। मात्र काँग्रेसला पराभव पत्करावा लागत असल्यानं राहुल गांधी खोटे दावे करतायत असं पुन्हा एकदा समोर आलंय। सत्ताविरोधी लाट नसणं म्हणजे हेराफेरी असाही दावा राहुल गांधींनी केला। हा त्यांचा दावाही पूर्णपणे तर्कहीन आहे। भारतात नेहरू, इंदिरा गांधी यांनी जर्मनीत अंजेला मार्केल यांनी सातत्यपूर्ण विजय मिळवले आणि सत्तेत राहिले, कारण जनतेने स्थिरता आणि नेतृत्वाला पसंती दिली। मात्र राहुल गांधी यांना निवडणुकांमध्ये जनतेचा विश्वास संपादन करता आलेला नाही। काँग्रेसला आलेल्या अपयशाचं खापर ते निवडणूक आयोगावर फोडतात, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या तर्कांची आणि दाव्यांची खिल्ली उडवली जाते। राहुल गांधी यांनी महादेवपुरात 1 लाख बनावट मतदारांचा दावा केला, पण जेव्हा त्यांना शपथपत्रासह पुरावा सादर करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी बाहुबली स्टाईलनं उत्तर दिलं, मी राजकारणी आहे, माझे शब्दच शपथ आहे। इतक्या गंभीर विषयावर चित्रपटाच्या शैलीत उत्तर देणं हे हास्यास्पद तर आहेच, त्याचबरोबर राहुल गांधींच्या हताश असल्याचे ते द्योतकही आहे। कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून खोट्या मतदारांची नावं शपथपत्रासह देण्यास सांगितलं, पण काँग्रेसने अद्याप एकही आक्षेप नोंदवलेला नाही। बिहारमध्ये निवडणूक आयोगानं मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली। त्याला राहुल गांधी आणि अन्य पक्षांनी विरोध केला। यावरून एकीकडे राहुल गांधी मतदार यादीतील त्रुटींवर बोटं ठेवतात, तर दुसरीकडे त्या सुधारण्याच्या प्रयत्नांना विरोध करतात। यापेक्षा मोठा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा काय असू शकतो असा सवाल आता जनताच विचारते। राहुल गांधींच्या अनेक दाव्यांमध्ये तथ्य नाही। महादेवपुरातील डुप्लिकेट मतदार किंवा बनावट पत्त्यांचे आरोप प्रशासकीय त्रुटींशी संबंधित आहेत, मात्र राहुल गांधी यांनी या त्रुटींना कट ठरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी पुरावा सादर करण्याऐवजी निवडणूक आयोगावरच हल्ला चढवला। पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकांमुळे भाजप विजयी होत असताना राहुल गांधी यांनी मनातली खंत खोट्या दाव्यांद्वारे व्यक्त करत असल्याची चर्चाही रंगली आहे। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा इतिहास नवा नाही। 2019 मध्ये काँग्रेसने लंडनमधील तथाकथित ईव्हीएम हॅकला पाठिंबा दिला, जिथे एका तज्ज्ञाचा चेहरा झाकून ईव्हीएम हॅकिंगचे सनसनाटी दावे केले, पण पुरावा शून्य। विशेष म्हणजे काँग्रेस नेते कपिल सिब्बल ज्या कार्यक्रमाला हजर होते, जेव्हा दावे खोटे ठरले तेव्हा काँग्रेसची दातखिळी बसली। राहुल गांधी यांनी लाडली बहीण सारख्या जनकल्याणकारी योजनांवर टीका केली। त्याचवेळी काँग्रेसने बिहारमध्ये माई बहीण मान योजना जाहीर केली। जर योजनांमुळे मते मिळत नाहीत तर काँग्रेसने अशी आश्वासनं आणि योजना का जाहीर करतं हाही प्रश्न निर्माण झालाय। राहुल गांधींचे दावे केवळ निराधार नाही, तर ते जनतेच्या विश्वासालाही पात्र नाहीत। टप्प्याटप्प्यामध्ये निवडणुका घेण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, पण भारताच्या पहिल्या निवडणुकीपासूनच त्या टप्प्याटप्प्यांमध्ये होतात हे ते विसरले। यूपीएच्या काळातही 2004 आणि 2009 मध्ये 4 ते 5 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या, मग तेव्हा का ते गप्प बसले? खरं पाहता मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोगाची लॉजिस्टिक आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत आहे आणि ती पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणखी पारदर्शक झाली हे दिसून येत आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं जनतेचा विश्वास जिंकलाय. कारण पंतप्रधान मोदींनी स्थिरता, विकास आणि पारदर्शक शासन यावर भर दिला. लाडकी बहीण, PM किसान, आयुष्यमान भारत यांसारख्या योजनांनी कोट्यावधी लोकांचे जीवन बदललं. राहुल गांधी यांनी या योजनांवर आगपाखड केली. मात्र जनतेनं त्यांना प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदीच कसे योग्य आहेत हे दाखवून दिलं. 2014 पासून NDAचं अर्थात मोदी सरकार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारतानं लोकशाहीचा नवा मानदंड स्थापित केलाय. निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि पारदर्शकता जगभरात कौतुकास पात्र ठरली आहे. राहुल गांधींचे आरोप केवळ काँग्रेसचं अपयश आहे, तर मोदींचा विजय हा जनतेचा विश्वास आहे. राहुल गांधींचा अनुभव पुन्हा एकदा फुसका निघाला. मतदार यादीत फोटो गहाळ होणं, डुप्लिकेट मतदार, अंतर्गत सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष निकाल, सत्ताविरोधी लाट, सर्वेक्षण आणि एक्झिट पोल, फॉर्म 6चा गैरवापर, मतचोरी असे अनेक दावे केले. मात्र त्याचे सबल पुरावे राहुल गांधी देऊ शकलेले नाहीत. त्यांनी मांडलेले दावे काल्पनिक तत्वावर आधारित आहेत. त्यामुळे काँग्रेसने अतार्किक दावे करण्यापेक्षा निवडणुकीतील अपयशाचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. राहुल गांधी हे त्यांच्या पक्षानेच निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करत असल्याची चर्चा आहे. एकूणच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर खोटे आरोप करत स्वतःच्या पायावर धोंडा मारलाय. पण जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विश्वास दाखवलाय. लोकशाहीचा विजय हा जनतेचा विजय आणि तो कोणत्याही निराधार आरोपांना थारा देऊ शकत नाही, हे सत्य आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.